कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वसई किल्ला संवर्धनासोबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना नियमित करा। केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केली मागणी। 1. वसई किल्ला व पोर्तुगीज कालीन वारसा संवर्धन। डॉक्टर हेमंत सवरा यांनी वसई किल्ल्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना गेल्या काही वर्षातील दुर्लक्ष, अतिक्रमण व झीज यामुळे किल्ला आणि त्यावरील पोर्तुगीज कालीन चर्च प्रवेशद्वारे व वास्तुकलेचे अवशेष ढासळत असल्याचे सांगितले। त्यांनी पुरातत्व सर्वेक्षण विभागास ASI निर्देश देऊन तातडीने सविस्तर संवर्धन व पुनर्स्थापना आराखडा तयार करावा, आवश्यक निधी मंजूर करावा आणि या स्थळाचा समावेश राष्ट्रीय वारसा पर्यटन परिपथात करावा अशी मागणी केली। 2. मुंबई मंडळातील दीर्घकालीन ASI कर्मचाऱ्यांचे सेवाकाल नियमितीकरण। मुंबई मंडळातील ASI मध्ये 15 ते 20 वर्ष सातत्याने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्याप कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळालेला नाही, तर औरंगाबाद व नागपूर मंडळातील कर्मचाऱ्यांना 28 ग्रेड पे व ज्येष्ठतेवर आधारित मान्यता देण्यात आली आहे। या विषमतेकडे लक्ष वेधून डॉक्टर हेमंत सवरा यांनी या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे नियमितीकरण करावे व त्यांना समान ग्रेड पे लाभ द्यावेत अशी ठाम मागणी केली। पालघर जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा आणि येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हक्क या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत। केंद्र सरकारने या दोन्ही मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट।